दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। त्यांनी आमचे मोबाईल काढून घेतले। एक अधिकाऱ्यांना तुम्ही ढसाळांचे कोण लागता विचारलं आणि तुम्हाला मराठा दलित लोक सिनेमा काढता असं म्हणत त्यांनी आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला। ढसाळ कुटुंबियांचा सेन्सॉर बोर्डावर आरोप। आपल्या संस्कृतीप्रमाणे भाविकांनी तुळजाभवानी मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे। तुकडे कपडे आणि शॉर्ट पॅन्ट घालून दर्शनाला येणं बरोबर नाहीये। बरमुडा घालून यायला ही मॉर्निंग वॉकची जागा नाही। संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। कर चोरी प्रकरणी पार्लेजी कंपनी आयटीच्या रडारवर। मुंबईमध्ये पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे। मुंबईतल्या काही ऑफिसमध्ये छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे। राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल समोर। राज्यासमोर आर्थिक संकट वाढलंय। उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे। राज्याच्या महसुलामध्ये 3% तूट। राज्यभरातील 4.5 लाख शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द आहेत। पीक विमा योजना घोटाळा प्रकरणी कृषी विभागाची कारवाई। 24 सामायिक सुविधा केंद्रांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या। मीरा भाईंदर पालिका आयुक्तपदी राधा विनोद शर्मा यांची नियुक्ती। पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी MK प्रदीपचंद्रन यांची नियुक्ती। तर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारीपदी पंकज आशिया यांची नियुक्ती। आमदारांच्या स्वीय सहाय्यकांच्या वेतनामध्ये 10,000ची वाढ करण्यात येणार। सूत्रांची माहिती आहे। चालकाच्या पगारात देखील आता वाढ होणार असल्याची माहिती। पूर्वी स्वीय सहाय्यकाचा पगार 30,000 होता, तर चालकाला पगार 20,000 होता। प्रीपेड मीटर नाही, स्मार्ट मीटर लावणार। स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसाच्या विजेत 10% सूट देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला घेऊन पोलीस गुन्हाड गावात। आरोपींचा मोबाईल हस्तगत करण्याचे प्रयत्न आहेत। अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता।